नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, आपण मागच्या दोन्ही भागांमध्ये बघितलं की पोटावर ज्यावेळेला चरबी साठते त्यामुळे आपल्याला काय काय आजार होऊ शकतात आणि पोटावरील चरबी मोजण्याची आपण सोपी पद्धत बघितली होती. आज आपण पाहणार आहोत की पोटावर चरबी वाढण्याची कारणं काय काय आहेत. तर पोटावर चरबी वाढण्याची महत्त्वाची 5 कारणं आहेत. ज्यावेळेला फास्ट फूड किंवा साखरेचे आणि मैद्याचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ले जातात. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच काय की ज्यावेळेला जास्त प्रमाणात बसून काम केलं जातं. आणि तिसरं कारण आहे प्रोटीन कमी प्रमाणात खाल्ल्यामुळे. चौथं कारण आहे ज्यावेळेला तुमची झोप व्यवस्थित होत नाही. आणि 5वं कारण आहे ज्यावेळेला तुमचा स्ट्रेस तुम्हाला जास्त असतो त्यावेळेला तुमच्या पोटावर चरबी साठायला चालू होतं. तर त्यातलंच आपण पहिलं कारण बघणार आहोत की फास्ट फूड किंवा मग मैद्याचे साखरेचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे किंवा आपला रोजचा जो आहार आहे तो अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील आपल्या पोटावर चरबी साठते. तर ते तसं का होतं? तर आपला जो काही मनुष्याची उत्क्रांती घडत गेली, तर मनुष्याची उत्क्रांतीच्या आधी आपण पाहिलं की मनुष्य शिकार करून खात होता आणि तो ज्या वेळेला शिकार करून खायचा तर ते असं व्हायचं की रोजच शिकार मिळेल याची खात्री नसायची. आणि म्हणून मग काय व्हायचं, आपलं शरीर हे आपल्याला मिळालेल्या अन्नाचं थोडा भाग आपल्याला ऊर्जेसाठी वापरायचं आणि थोडा भाग हा नंतर ज्यावेळेला आपल्याला जी एनर्जी लागणार आहे, ज्यावेळेला आपल्याला परत शिकार मिळणार नाही पण आपल्याला एनर्जी लागणार आहे, तर त्यासाठी फॅट स्वरूपात साठवून ठेवण्याचं काम हे आपलं शरीर करायचं. आणि मग तीच आपल्या शरीराला अजूनही सवय आहे. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेला फास्ट फूड खातो किंवा आपण अतिशय जास्त प्रमाणात आहार घेतो तर आपलं शरीर काय करतं की आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्यासाठी लागणारं जे इंधन म्हणून आपला अन्नामधला वापर करतं. आणि पुन्हा मग त्यातलं जे शिल्लक राहतं, तर ज्या काही कॅलरीज शिल्लक राहतात अन्नातल्या त्या कॅलरीज ह्या आपलं शरीर पुन्हा फॅटमध्ये रूपांतरित करून ते आपल्या पोटावर आणि आपल्या मांडीच्या भागावर साठवायला चालू करतं. आणि म्हणून मग ज्यावेळेला आपण अतिशय जास्त प्रमाणात खातो किंवा आपण फास्ट फूड मैद्याचे पदार्थ ज्यावेळेला खायला लागतो ज्यातनं आपल्याला खूप जास्त एक्स्ट्रा कॅलरीज मिळत असतात आणि ह्या वेळेला त्या एक्स्ट्रा कॅलरीज ज्या आहेत त्या आपल्या दैनंदिन गरजेपेक्षा जास्त होतात आणि म्हणून मग आपल्या पोटावर चरबी साठायला चालू होते. पोटावर चरबी साठण्याची आणखीही काही कारणे आहेत आणि ती कुठली आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल शेअर करायला विसरू नका. कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना या विषयीची माहिती हवी आहे पण त्यांना नक्की कुठल्या चॅनेलवरनं घ्यावं, शास्त्रशुद्ध माहिती कुठे मिळेल हे माहिती नाही आहे. म्हणूनच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि पुढे देखील आपल्या चॅनेलवरनं माहिती मिळवत राहा. नमस्कार.